दास्य करी दासाचे उनेन साहित्याचे वाढिले ठायेचे भान टाकून आधावे दास्य करी दासांचे उनेन साहित्याचे वाढिले ठाईचे भाने टाकून आधावे ऐसा कृपेचा सागर विटे उभा कटिकर सर्वस्वे उदार भक्ता लागी प्रगटे ऐसा कृपेचा सागर विटे उभा कटिकर सर्वस्वे उदार भक्ता लागी प्रगटे दास्य करी दासांचे उनेन साहित्याचे वाढिले ठाईचे भाने टाकून आधावे दास्य करी दासाचे उनेन साहित्याचे वाढिले ठाईचे भाने टाकून आधावे हृदय श्रीवत्सलांछना निर्वी भक्तांचे भूषण नाही तयाचा सीना सुख धरिले लातेचे हृदय श्रीवत्सलांछन निर्वी भक्तांचे भूषण नाही तयाचा सीन सुख धरिले लातेचे दास्य करी दासांचे उनेन साहित्याचे वाढिले ठाईचे भाने टाकून आधावे सत्यभामदान करी हुजूर नाही अंगीकारी सेवकाच्या श्री धरून चाले पादुका सत्यभामदान करी हुजूर नाही अंगीकारी सेवकाच्या श्री धरुणी चाले पादुका दास्य करी दासाचे उनेन पाहित याचे वाढिले ठाईचे भाने टाकून आधावे दास्य करी दासाचे उनेन साहित्याचे वाढिले ठाईचे भाने टाकून आधावे राखेदार वंटा बळीचा सारथी झाला अर्जुनाचा दास सेवकांचा होय साचांकित राखीदार वंटा बळीचा सारथी झाला अर्जुनाचा दास सेवकांचा होय साचांकित दास्य करी दासाचे उनेन साहित्याचे वाढिले ठाईचे भाने टाकून आधावे दास्य करी दासाचे उनेन साहित्याचे वाढिले ठाईचे भाने टाकून आधावे भिडान बोले पुंडलिकासी उभा मर्यादा पाठीसी तुका मने आयसी कारेन भजा माऊली भिडान बोले पुंडलिकासी
उभा मर्यादा पाठीसी तुका म्हणे ऐसी कारे न भजा माऊली दश करी दासाचे ऊने न साहेत याचे वाढिले ठाईचे बाणे टाकून धावे दश करी दासाचे ऊने न साहेत याचे वाढिले ठाईचे भाने टाकून धावे पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय श्री राम भक्त हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन करता एकची श्री रघुनंदन जय श्री राम जय जय श्री राम जय राम जय जय राम अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथी नादितो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी जयति सिंदूर वदनो देवो यत्पाद पंकज स्मरणं वासर्मणिरीवतं सारासी नाशयति विघ्नं या कुंदेन्दु तुषारहरधवलाय शुभ्रवस्त्रावृताय विनावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासन या ब्रह्माच्युत शंकर प्रभृती वीरदेवी सदा वंदिता सामपातु सरस्वती भगवती निःशेषुजाड्यापहं मूकं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं यत्प्रपातमं वन्दे परमानन्दमाधवं नारायणं नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत वसुदेवसुतं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं ज्या नामे पृथ्वी समोर तरली ते नाम माझे वाचे असो ज्या रूपी सागर बसवले ते रूप माझे ध्यानी असो ज्या पादी फणिकाली स्पर्शला ते पाय माझे भाळे असो ज्या हस्ती गिरी गोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माते असो ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा मने प्राणत क्लेश नाशा गोविंदा तुझ शरणम ओम शांताकार भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं वन्दे विष्णुभवभयार सर्वलोकैकनाथं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय श्री राम भक्त हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन जय श्री राम जय जय राम जय जय राम चरितं रघुनाथ शतकोटि प्रविस्तरं एकेकाक्षरं पुंसां महापातकनाशनं ध्यात्वा निरुत्पल श्यामं रामराजेवलोचनं जानकी लक्ष्मणपेतं जटामुकुटमण्डितं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः श्रीराम राम रघुनंदन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरामि श्रीरामचंद्र चरणो वत्सा गुणामि श्रीरामचंद्र चरणो शिरसा नमामि श्रीरामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये माता रामो मत् पिता रामचंद्र स्वामी रामो मत् सखा रामचंद्र सर्वस्वं मे रामचंद्र दयालु नान्यं जाने नैव जाने न जाने लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम ततुल्यं राम नाम वरानने चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरं एकैकाक्षरं पुंसां महापातकनाशनं पांडुरंग हरी वासुदेव हरी देवाजीचे नाव घ्यावं पहाटेच्या प्रहरी पांडुरंग हरी वासुदेव हरी
देवाजीचं नाव घ्यावं सकाळच्या प्रहरी. पांडुरंग हरी वासुदेव हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. गंगाधरा श्री गंगाधरा हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. बाळू मामा नमः शिवाय. बाळू मामा नमः शिवाय. बाळू मामा नमः शिवाय. बाळू मामा नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. कैलास राना शिवचंद्र मौळी फणींद्र माता मुकुटी जळाळी. कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझवीन शंभो मज कोण तारी. कैलास राना शिवचंद्र मौळी फणींद्र माता मुकुटी जळाळी. कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझवीन शंभो मज कोण तारी. नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई. नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. श्याम सुंदर गोपाला मनमोहन गोपाला. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. गोपाल गोपाल गोपाला. गोपाला गोपाला गोपाला. श्याम सुंदर गोपाला मनमोहन गोपाला. गोपाला 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 देवकी नंदन गोपाला. गोपाला गोपाला गोपाला. हरे राम राम हरे राम हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. मारुतीला फुले वाहम गणपतीला तुरे वाहम. महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा. महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा. मारुतीला फुले वाहम गणपतीला तुरे वाहम. महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा. रामकृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी. गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी. रामकृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी. गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी. रामकृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी. गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी. राज राम 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 सीता राम राम राम. हरि राम 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 प्रभो राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. जय जय विठ्ठल रखुमाई. 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 ओम नमो नारायणा वेद पारायणा सत्यनारायणा लक्ष्मी नारायणा. ओम नमो नारायणा श्रीमद नारायणा भगवत नारायणा वेद पारायणा सत्यनारायणा. ओम नमो नारायणा
श्री विष्णू नारायण, श्री राम नारायण, श्री हरी नारायण, श्री कृष्ण नारायण, श्री विठ्ठल नारायण, श्री पांडुरंग नारायण, ओम नमो नारायण। ए भोळ्या शंकरा, ए भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची, ए भोळ्या शंकरा, ए भोळ्या शंकरा। ओम श्री हनुमते नमः, ओम श्री हनुमते नमः, ओम श्री हनुमते नमः, ओम श्री हनुमते नमः, ओम श्री हनुमते नमः। मनोजवं मारुत तुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजं वानरतं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। मायोग पीठे तटे विमरत्या वरं पुंडरीकाय दातुं इंद्रे समागत्य निष्णं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय 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 राम जय जय राम जय जय राम। श्री ज्ञानेश्वरी अध्याय 3 कर्मयोग ओळी 25 ते 50। ओळी 25 ते 50। ओम नमो जी अज्ञा वेद प्रतिपाद्य जय जय सो समेद्या आत्मरूपां देवा तुझी गणेशो सकलार्थ मती प्रकाशो मने निवृत्ती दासो अवधारी रोजन। तरी आपुलिया सवेशा कान मागाविशी परेशा देवा सुकाळू हा मानसा पाहिला असे। घेके सकळ आरतीचे जी आले आजी पुण्य यशाशी आले हे मनोरथ झाले विजयी माझे। जी जी परम मंगळ धामा सकळ देव देवोत्तमा तू स्वाधीन आजी आमा मनवोनिया। जैसे मातेच्या ठाई अपत्य अनवसरू नाही स्तन्या लागोनी पाही जिया परी। ऐसी देवा तू ते उशीज तसे आवडे ते आपुले निहारते कृपानिधी। तरी पारत्रिकी हित आणि आचरिता तरी उचित ते सांगे एक निश्चित पार्थू म्हणे या बोला श्री अच्युतू मन तसे विस्मितू। या बोला श्री अच्युतू मन तसे विस्मितू। अर्जुना हा ध्वनी तू अभिप्रावो जे बुद्धी योगो सांगता सांख्य मत संस्था प्रकटिली स्वभावता प्रसंगी आम्ही।
तो उद्देशू तू नेनशीची, म्हणून क्षोभलासी वायाची, करी आता जाणे म्याची उक्त दोणी, अवधारी वीर श्रेष्ठा, ये लोकिया दोन्ही निष्ठा, मजची पासोनी प्रगटा अनादि सिद्धम, एक ज्ञान योग मणी जय, जो सांखी अनिष्टी जय, जेत ओळखी सवे पावी जेत द्रोपताम, एक कर्म योग जान, जेत साधक जन निपुण, ओवनिया निर्वाण पावती वेळे, हे मार्गो तरी दोन्ही, परी एकवट ते निदानी, जैसी सिद्ध साध्य भोजनी, तृप्ती एकम, का पूर्वापर सरिता, भिन्न दिसती पाहता, मग सिंधू मिळणी ऐक्यता पावती शेखी, तैसी दोन्ही मते, सुचिती एका कारणाते, परी उपाशिती ते योग्य ते अधीन असे, देखे उत्पल वना सारिखा, पक्षी फळासी झोंबे जैसा, सांगे नरू केवी तैसा, पावे वेगा, तो हळूहळू ढाळे ढाळे, कतोलिनी एक वेळे, तया मार्गाचे निबळे, निश्चित ठाकी, तैसे दिक पाविहंग ममते, अधिष्ठुनी ज्ञानाते, सांख्य सद्य मोक्षाते आकळिते, यर योगी कर्म आधारे, विहितेंची निजाचारे, पूर्णता उसरे पावते होती, वांचोनी कर्मारंभ उचित, न करिता सिद्धवत, कर्महीना निश्चित होई जेना, की प्राप्त कर्म सांडिजे, ते तुलेनी निष्कर्मे होईजे, हे अर्जुना वाया बोलिजे मूर्खपणे, सांगे पैल तिरा जावे, ऐशे व्यसन काजेत पावे, तेथ नावे ते जावे घडे केवे, ना तरी तृप्ती इच्छिजे, तरी कैशेनी पाकून किजे, की सिद्ध ही नशिजे केवी सांगे, जवानी रातता, जवान मीर अर्थता नाही, जव व्यापारू असे पाही, मग संतुष्टीच्या ठाई कुंटे सजे, म्हणून ऐके पारता, जया नैष्कर्म्यपदी असता, तया उचित कर्म सर्वता, त्याज नोहे, आणि आपुलिये चाडे, आपा दिले हे मांडे, की ते जिले कर्म सांडे ऐशे आहे, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. श्री भावार्थ रामायण सुंदरकांड अध्याय 29 भाग 2. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री प्रभो रामचंद्राय नमः, श्री हनुमंताय नमः. ऐसा श्री राम नेटका, तैसाची सौमित्र निज सखा, दोघा अभिन्नत्व देखा, भिन्न आवा दिसता है. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या प्रपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. काय माझी वाणी मानेल संतासी, रंजवू चित्तासी आपुलिया,
मग जीवानी तुझे वर्णी गुण आयुष्य देई प्रेम काही कळा पांडुरंगा तुझी चरणीचे तुप्तानुसंधान जाईल हा माझा प्राण तत्क्षणी कळेल तैसे गायीन मी तुझा जनासवे काज काय माझे करीन मी स्तुती आपुले आवडी जैसे वाटे गोडी माझ्या जीवा एरवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले म्हणून अवधारी जो जे आपुले आपण देवा ब्रह्मस्वरूप श्रोते हो ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो श्री भावार्थ रामायणातील सुंदरकांडातील 29वा अध्याय म्हणजेच ब्रह्मपत्रातील 4था अध्याय आणि या अध्यायाचा भाग दुसऱ्या भागाला सेवेला सुरुवात करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून सरस्वती मातेला वंदन करून प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन हनुमंत यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून देव बाप्पा हनुमंत यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून आमचे गुरुवर्य आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण सद्गुरु श्री सुधाकर आनंद बुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून आईवडिलांच्या चरणाशी नतमस्तक होऊन कथेचे अनुसंधान सांगण्यापूर्वी आज एकादशी निमित्त हरिदिनी निमित्त सगळ्या भाविक भक्तांना रामभक्तांना श्रोते मंडळींना माझ्या कुटुंबाकडून व माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. कथेचं अनुसंधान कालच्या भागामध्ये आपण जगाचं जगजीवन परब्रह्म परमात्मा अवताराला आलेले दशरथी राम यांचं स्वरूप वर्णन या रामायणाच्या कथेतून हनुमंतरायाच्या मुखातून श्रोत्यांच्या भूमिकेत असणाऱ्या माऊली सीता जानकी यांना सांगत असताना ऐकलं. ज्याप्रमाणे रामरया स्वस्वरूप आहेत, घनश्याम आहे, चित स्वरूप आहे, चैतन्य घन आहे, जेवढं म्हणून काही हनुमंत यांनी रामरयाचं वर्णन केलं आणि लक्ष्मणाचं ठाण मान रूप रेषा गुण लावण्य आणि लक्षण सांगत असताना हनुमंतरया म्हणतात, ऐसा श्रीराम नेटका तैसाची सौमित्र निज सका. जसा रामरया नेटक आहे, आतुरवळे, या जगावर सत्ता भगवंताचे, तो भगवान परमात्मा श्रीराम. जसं आतापर्यंत मी श्रीरामाचं स्वरूप वर्णन केलं तसंच लक्ष्मणाचं आहे. दोघांच्या रूपामध्ये स्वरूपामध्ये ठाण मान रूप रेषा गुण लावण्य आणि लक्षण याच्यामध्ये काहीच फरक नाही. नाव दोन आहेत, शरीर दोन आहेत, पण दोन्हीही एकसारखीच आहेत असं हनुमंतरया सीता माऊलीला लक्ष्मण दादाचे स्वरूप वर्णन करताना सांगतात. घालून आलो टांगण तुझ कुशळ कल्याण, स्वये पुषे लक्ष्मण पुषे कल्याण श्रीराम. ए माऊली सीता जानकी आहे, ज्यावेळेस तुझी भेटी होईल त्यावेळेस रामानं लक्ष्मणानं तुझ्या चरणावरती लोटांगण सांगितलेले. तू कशी आहेस, बरी आहेस का, सुखी आहेस का, आनंदी आहेस का, सुखरूप आहेस का, तुझं कुशळ कल्याण राम लक्ष्मणाने विचारलेलं आहे असं हनुमंतरया सांगतात. ऐसे हनुमंते सांगता तटस्थ ठेली श्रीराम कांता, आप आपना विसरे सीता हनुमंताचे निबोले. हनुमंतरायाने सांगितलं, रामरया आणि लक्ष्मण दादा हे माऊली तुमची फार काळजी करतात,
सारखे तुमची आठवण काढतात. हे हनुमंता, तुझी ज्यावेळेस भेट होईल ना त्यावेळेस आमचं लोटांगण सीताला सांग बर का. आणि तिची सगळी हकीकत याला आपण काय कसं काय चाललंय बरं आहे का म्हणतो, अशा स्वरूपामध्ये हनुमंता तू विचार बर का. असं रामाने लक्ष्मणाने मला सांगितलेलं आहे. असं माऊलीला हनुमंतराय बोलत असताना श्रीरामाची कांता असणारी स्वामिनी सीता हनुमंतरायाकडे तटस्थ पाहू लागली. तिच्या देहभावाची अवस्था विसरून गेली. मी एक सीता आहे, समोर कोणीतरी रामभक्त हनुमंतराया आपल्या बरोबर संवाद साधतोय. ही सीता माऊली हनुमंतरायाच्या मुखातले शब्द ऐकून विसरली गेली. हनुमंताचे बोला आत अवघा आणिला श्री रघुनाथ, तेने सीतेचा मनोरथ सदोदित स्वानंदे. हनुमंतराय नुसतं बोलत नाही, माऊली म्हणते या बोलामध्ये रामरायाला साक्षात आणण्याचं काम हनुमंतरायाने केलेलं आहे. आणि त्यामुळं सीता माऊलीचं चित्त हर्षित झालेले आहे, पुलकित झालेले आहे, आनंदित झालेले आहे, उल्हासित झालेले आहे. आणि सदोदित स्वानंद माऊलीला वाटू लागलेले आहे. हर्ष न माये पोटी होत हर्षाची या कोटी, तिने हर्षे सीता गोरटी घाली मिठी हनुमंता. हनुमंतरायाच्या मुखातले शब्द ऐकले, एवढा आनंद माऊलीला झाला. माऊलीनं हनुमंतरायांना भेटी दिली. त्या आनंदाच्या भरात दोन भक्तांची भेटी पडावी, माई लेकरांची भेटी व्हावी, अशी सीता माऊलीनं हनुमंतरायाला मिठी घातली. वानर वधे मनुष्यवाणी श्रीराम कथा त्याचे वदनी, ज्या कथेच्या निज श्रवणी भवबंधनी निर्मुक्त. हा वानर आहे, पालेखाईर आहे, पण याला वाचाय हो, मनुष्यवाणीतून बोलतो. का बोलतो तर ही श्रीरामाची कृपा आहे. श्रीराम प्रभू त्याच्या मुखात सरस्वतीला बसायला लावतात, सरस्वतीची कृपा आहे. आणि अशी कथा आपल्या कानानं ऐकली तर आपला उद्धार व्हायला काय वेळ लागणार आहे. भवबंधनातून आपण निर्मुक्त होऊन जाऊ. म्हणून माऊलीनं हनुमंतरायाला आलिंगन दिलेले. ऐकोनी वानराच्या गोष्टी सत्य श्रीरामी झाली भेटी, निर्सोनिया दुःख कोटी ओतिली सृष्टी सुखरूप. भक्त सखिया रामदूत हनुमंतराया यांच्या गोष्टी माऊलीनं ऐकल्या आणि माऊलीला वाटायला लागलं माझा श्रीरामच माझ्या भेटीला हनुमंतानं आणलेलं आहे. असं सुंदर रामकथा कीर्तन हनुमंतरायाने केलं. त्यामुळं कोटी दुःख निरसून गेलं. सगळी सृष्टी आनंद स्वरूप ब्रह्म स्वरूप माऊली पाहू लागली. हरिकाच्या लवलाया स्वानंदे पसरोनी माया, अलिंगीले कपिराया जीविका माया प्रिय पुत्रा. आपली आई ज्याप्रमाणे आपल्या मुलाला मिठी मारते, आलिंगन देते, कवटाळते, अलबेला घेते, त्याच्या मुखावरून हात फिरवते, याच न्यायाप्रमाणे आनंदानं माऊलीनं दोन्ही हात पसरले. हनुमंतरायाला आलिंगन दिलं. सीतेसी सुख झाली गाडे, पुत्र सुख तृण त्या पुढे, हनुमंत वाडे कोडे प्रेम पणी पाणे पणी अंता. सीता माऊलीला एवढं सुख झालं म्हणतात. पुत्र सुखाची उपमा यापुढे किरकोळ आहे म्हणले. हनुमंतरायानं पाहिलं माऊलीला खरंच किती आपल्याबद्दल जिव्हाळा निर्माण झालेला आहे, किती प्रेम वाटू लागलेले आहे.
किती माया माऊलीची आपल्यावर आहे. हनुमंतरायाच्या लक्षात आलं. श्रीराम भरता लक्ष्मण देवार, दोघे सुखरूप महावीर. हे ऐकताची उत्तर सुख अपार मज झाले. सीता माऊली हनुमंतरायाला म्हणते, हनुमंता तुझ्या मुखातून मी रामरया माझ्या विषयी निरोप सांगतात, लोटांगण सांगतात, म्हणजे ते सुखरूप आहेत हे मला तुझ्या मुखातून कळालं. मी आजपर्यंत मला वाटत होतं मी नाममुद्रिकेला प्रश्न करत होते, बहुतेक ते जिवंत नाहीत. अनेक प्रकारे अनेक यातना होऊन त्यांना माझा शोक, माझ्याबद्दलचं दुःख, विरह सहन न होऊन त्यांचा जीव गेला असेल, ते मरण पावले असेल. पण हनुमंत तुझ्या मुखातून मी ऐकलं की माझा राम हा माझा नाथ आहे, माझा कांत आहे, माझा वर आहे. आणि माझा असणारा धीर भाऊजी लक्ष्मण हे दोघेही सुखरूप आहेत. हे हनुमंत तुझ्या मुखातून मी ऐकलं, तुझ्या वाणीतून ऐकलं. आणि तुझ्या गोड शब्दानं मला आनंद झाला, मला अपार सुख झालं. माऊली सीता बोलते, मज येते सामासा पाठी श्रीरामाची कथा गोष्टी. आजी ऐकली तुझे वाक्पुटी, धन्य सृष्टी हनुमंत. हे हनुमंता, मला या लंकेमध्ये येऊन अशोकवनामध्ये 6 महिन्याचा काळ लोटत आला. पण 6 महिन्यामध्ये मला रामकथा सांगणारा, रामाचं गुणगान गाणारा, रामाचं नामसंकीर्तन करणारा रामभक्त आजपर्यंत भेटला नाही. मी रामकथा ऐकली नाही. आज तुझ्या मुखातून मी रामकथा ऐकली. खरं रामरयाचा वृत्तांत ऐकला, रामरयाचं स्वरूप ऐकलं. धन्य धन्य हनुमंता. माऊली हनुमंतरायाला धन्यवाद देते. मरतया अमृत पान, सुखतया मीना मिळे जीवन. दुखलिया मिळे मिष्टान्न, देवी तुझे वचन हनुमंता. मरतया अमृत पान, सुखतया मीना मिळे जीवन. दुखलिया मिळे मिष्टान्न, देवी तुझे वचन हनुमंता. हे हनुमंता, आज काय अवस्था माझी झाली सांगू का. एखादा मरायला लागलेले, जीव जायची वेळ आलेली, नुसती धुगधुगी राहिलेली आहे. आणि एवढ्यामध्ये त्याला पिण्यासाठी अमृत मिळावं, किती आनंद होईल. अमृत पिऊन तो अमर झाला तर त्याला जेवढा आनंद होतो, किंवा एखादा मासा पाण्याच्या बाहेर पडावा आणि त्याचं शरीर वाळून जात असताना तो तडफडावा, मरणाच्या भीतीनं आकांतानं टन 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 उड्या मारावा. आणि एवढ्यामध्ये तिथं पाण्याचा लोट यावा आणि त्या पाण्यामध्ये त्याला संचार करायला मिळावं, त्या माशाला किती आनंद होईल. किंवा एखादा गरिबीनं गांजलेले, त्याला एक वेळचंही अन्न मिळणं कठीण आहे, दुष्काळ पडलेले आहे. आणि अशा दुष्काळामध्ये पाऊस नाही, पाणी नाही, आणि मग जमीन कशी पिकणार, आणि मग खायची भ्रांत पडते. पण अशा दुष्काळामध्ये जर एखाद्याला 5 पक्वान्नाचं भरभरून ताट मिळालं तर किती आनंद होईल. असा आनंद, याच्या पलीकडचा आनंद हनुमंता तुझ्या मुखातील रामरयाबद्दल, लक्ष्मणाबद्दल ऐकून मला आनंद झालेला आहे. श्रीराम स्वरूपाची कथा जे विवदलासी हनुमंता, ते मुखी ब्रह्म सायुज्यता, नये तुकिता तुकेसी. हनुमंता,
हे प्राणसखिया रामभक्ता, तुझ्या मुखातून तू रामरयाची स्वरूप कथा सांगितली, रामाबद्दलचं ज्ञान सांगितलं. तू जे आपल्या मुखातून बोललास ना हनुमंता, ते ऐकल्यानंतर खरोखरच ब्रह्मसायुज्य पदाला आपण पोहोचू शकतो. ते ब्रह्मसायुज्य पदाची तुलना करणं ते सुद्धा या तुझ्या मुखातल्या श्रीराम स्वरूपाच्या कथे पुढं ठीक आहे, कमी आहे. अशी सीता माऊली रामकथेची तुलना ब्रह्म सायुज्य पदाशी सुद्धा करता येत नाही, बरोबरी करू नये असं माऊली हनुमंतरायाला म्हणते. श्रीराम कथा अनुवादन हे नेहमी झाले सुख संपन्न, तुझ मी वदते वरदान सावधान अवधारा. तू मला श्रीराम कथा सांगितली, श्रीराम स्वरूप सांगितलं, श्रीरामाबद्दलची सगळी हकीकत सांगितली, श्रीरामाचं ज्ञान सांगितलं. सगुण निर्गुण अवस्थेतला श्रीराम तू कसा पाहिला ते हनुमंत मला सगळं कथन केलंस. त्यामुळं मी आनंदित झाले, सुखी झाले, समाधानी झाले. मी तुला आता आशीर्वाद देते, सावधानतेने ऐक हनुमंता. सीता माऊली बोलते. हनुमंता होई चिरंजीवी, हेही जीवित्व ज्ञान अनुभवी, नित्य नवा सुख संभवी, श्रीराम पदवी वैभवे. सीता माऊली हनुमंतरायाला म्हणते, तुला कुठल्याही प्रकारची काळाची यातना भोगावी लागणार नाही, तू चिरंजीवी होशील. तो दररोज नवीन ज्ञान प्राप्त होईल, नित्य नव सुख आनंद तुला प्राप्त होईल, रामरायाची तुझ्यावर कृपा होईल आणि रामरायाच्या कृपेची पदवी तुला प्राप्त होईल, एवढं वैभव तुला प्राप्त होईल. अशी सीता माऊली हनुमंतरायाला आशीर्वाद देताना बोलते. आता सीता माऊली हनुमंतरायाला आणखी काय काय बोलते याचं चिंतन भाविक हो आपण उद्याच्या भागात करू. आजच्या भागात आज आपण इथंच थांबू. कुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी जय. जय श्री रघुवीर समर्थ, करता एकची श्री रघुनंदन, जय श्री राम जय जय श्री राम जय राम जय जय राम. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अति भाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. हरिदेव जगत जगदेव हरी, हरी तो जगतो नाही भिन्न वपुन, यती यशमती परमार्थ गती सनरो भव सागर मुदरते. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक, व्यास अंबरीश शुक शौनक, भीष्मदार्यान रुक्मांगदार्जुन, वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानी मा, परम भागवतान स्मरामी. हरिदेव जगत जगदेव हरी, हरी तो जगतो नाही भिन्न वपुन, यती यशमती परमार्थ गती सनरो भव सागर मुदरते. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक, व्यास अंबरीश शुक शौनक, भीष्मदाल्व्यान रुक्मांगदार्जुन, वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानी मा, परम भागवतान स्मरामी. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा, जगव्यापका जनार्दना, आनंद घना विनाशा, सकळ देवादि देवा, कृपाळू वाजी केशवा, महानंदा महानुभवा, सदा शिवा सहजरूपा, चक्रधरा विश्वंभरा, गरुडध्वजा करुणाकरा, शस्त्रपादा शस्त्रकरा, क्षीरसागरा शशिशयना, कमलनयना कमलापती, कामिनी मोहना मदन मूर्ती, भवतारका धरत्याक्षिती,
वामन मूर्ती त्रिविक्रमा अगाये सगुणा निर्गुणा जगजनित्या जगजीवना वसुदेव देवकी नंदना बाळ रांगणा बाळकृष्णा तुकाला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी हेची करीत सेविनवनी भवबंधनी सोडवावे हेची करीत सेविनवनी भवबंधनी सोडवावे भवबंधनी सोडवावे ईश्वर नारायण माधव गोविंद विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभ दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तमा दोक्ष जनार्षाच्युता पुरुषोत्तमा दोक्ष जनार्षाच्युता जनार्दना उपेंद्र हरिहरा श्रीकृष्ण श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंत ईश्वर नारायण माधव गोविंदा विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभ दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तमा दोक्ष जनार्षाच्युता जनार्दना उपेंद्र हरिहरा श्रीकृष्ण श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंत जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम आमची माऊली 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 आमची गुरु ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 श्री विठ्ठल 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 श्री 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 विठ्ठल 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 श्री विठ्ठल